आपण इथे ज्या गोष्टींबद्दल साक्ष देणार आहोत त्याचे वर्णन विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात मोठे वैयक्तिक वादांग म्हणून केले गेले आहे. विज्ञान शनिवारमध्ये आपले स्वागत आहे. ही एक नवीन पॉडकास्ट मालिका आहे जी संशोधकांच्या विस्मयकारक जीवनामध्ये प्रवेश करते, ज्यांच्या वैज्ञानिक योगदानाने सर्व अडथळे मोडले आणि आपल्या विश्वाचा मार्ग ओळखला, त्या मार्गाचा कायापालट केला. माझे नाव प्रतीक विकास कुलकर्णी आणि मी या भागातील रोझलिंड फ्रँकलिनच्या जीवनात डोकावून पाहणार आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तिने घेतलेल्या एका फोटोग्राफची कथा आपण ऐकू शकाल की आमच्या माहितीप्रमाणे जग बदलले. पण प्रथम आपण 1900च्या दशकाच्या सुरुवातीस जाऊ. पहिल्या महायुद्धातून जग सावरत आहे. पुरुषांमधील सर्वात मोठे युद्ध आहे. तरीही क्षितिजावर दुसरे महायुद्ध करण्याची तयारी दर्शवली आहे. रोझलिंड फ्रँकलिन अशा काळातले मूल होते. 1920 साली लंडनमध्ये जन्मलेल्या जर्मन, फ्रेंच आणि लॅटिन यांसारख्या अनेक भाषांमध्ये अस्खलित होण्याव्यतिरिक्त ती एक उत्कृष्ट विद्वान म्हणून तयार झाली होती. रोझलिंड एक कठोर उदार परंपरा असलेल्या सनातनी ज्यू कुटुंबातून आली. तिचे वडील एक राजकीय उदारमतवादी होते, ज्यांनी आयुष्यभर अनेक सेवाभावी योजनांमध्ये वेळ, पैसा आणि शक्ती खर्च केली होती. 1930च्या दशकाच्या मध्यावर जेव्हा हिटलरचा यहुद्यांचा छळ वाढत गेला, तेव्हा फ्रँकलिनने आपला बराच काळ निर्वासित समितीच्या मदतीसाठी अत्याचारग्रस्तांच्या विनंतीवर घालवला. शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करूनही रोझलिंड नेहमीच स्वतःसाठी उच्च मापदंड ठरवते. तिच्या पदव्युत्तर अभ्यासाच्या वेळी जेव्हा तिला प्रथम श्रेणी मिळवण्यात अपयश आले, तेव्हा हे स्पष्ट झाले, कदाचित तिच्या अपरंपरागत आणि मूळ उत्तरांमुळे परीक्षकांकडून चांगले कौतुक झाले नाही. तिच्या पहिल्या शैक्षणिक अपयशामुळे तिचा नाश झाला, पण ती तिच्या युगातील नामांकित संशोधक बनली. या पॉडकास्टच्या पुढील भागात आम्ही रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील तिच्या उदयाची साक्ष देऊ. मध्ये रोझलिंड केम्ब्रिज येथे गेल्या आणि त्यांनी नैसर्गिक विज्ञानमधील रसायनशास्त्राचा अभ्यास केला आणि लवकरच ती जॉर्ज नॉरिशमध्ये गॅस फेज क्रोमॅटोग्राफीवर काम करण्यासाठी दाखल झाली. युद्धाच्या वर्षात ती पॅरिसमध्ये संशोधक म्हणून नियुक्त झाली. इथे तिने तिच्या आयुष्याची पुढील 4 वर्ष अरुंद क्वार्टरमध्ये राहून घालवली. या एकल खोलीने विशाल आणि दुहेरी झाकलेल्या घरासाठी विलक्षण भिन्नता निर्माण केली, जिथे तिला वाढवण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अरुंद फ्लॅटने तिच्या आशा कमी केल्या नाहीत, परंतु त्याऐवजी तिचा वैयक्तिक विकास केला. पॅरिस रोझलिंडसाठी एक आनंदी आणि उत्पादक काळ होता. तथापि तिला माहीत आहे की आपली कारकीर्द पुढे नेण्यासाठी तिने तिचे संशोधन क्षेत्र पुढे वाढवायला हवे. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये जेव्हा सर जॉन रँडल यांनी त्यांची नेमणूक केली, तेव्हा तिच्या संशोधनाच्या आकांक्षा वाढल्या. येथे मॉरिस विल्किन्स ही प्रयोगशाळेतली दुसरी कमांड होती आणि ती आधीपासूनच DNA स्ट्रक्चरवर कार्यरत होती. रोझलिंड फ्रँकलिन यांना तिच्या प्रकल्पात मदत करण्यासाठी रेमंड गोसलिंग PhD विद्यार्थी नियुक्त होते. या प्रयोगशाळेत रोझलिंड यांनी प्रामुख्याने धातुविज्ञान आणि खनिजशास्त्र या पारंपरिक क्षेत्रातील जीवशास्त्रात प्रवेश केलेल्या एक्स-रे क्रिस्टलोग्राफीवर काम केले. जीवनाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी बरीच प्रगती झाली आणि DNA संभाव्य उमेदवार ठरला. समस्या अशी होती की DNA कसा दिसतो हे कोणालाही माहीत नव्हते आणि तरीही त्याची रचना रहस्यात लपेटली गेली आहे. खालील विभाग DNAच्या बहुप्रतिष्ठित संरचनेच्या शोधाचे अनावरण करते. रोझलिंड आणि गोसलिंग एकत्र जमले आणि त्यांनी स्वतः
क्रिस्टलोग्राफी मशीन बारीक केले आणि नमुना तयार करण्याच्या उत्कृष्ट कौशल्यासह त्यांनी DNA प्रतिबिंब स्ट्रँड सुरू केले. तिने प्राप्त केलेल्या प्रतिमांनी DNA संरचनेतील काही अत्यंत आवश्यक वैशिष्ट्ये स्पष्टपणे प्रकट केले. जरी या टप्प्यावर DNA आणि अनुवंशिकता यांच्यातील कनेक्शनमध्ये केवळ कोणताही पुरावा नसलेला सिद्धांत होता, परंतु असे दिसून आले की DNA रेणूची वास्तविक रचना निश्चित करणे मूलभूत असेल. याच वेळी केम्ब्रिजमधील 2 तरुण शास्त्रज्ञ DNA संरचनेचे मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी इतर संशोधन गटांकडील माहितीचे वेगवेगळे भाग एकत्र केले. DNA बनलेल्या रेणूंपैकी पुठ्ठा कटआउट वापरून ते DNA रचना तयार करण्यासाठी कोडीचे तुकडे बसवण्याचा प्रयत्न करीत होते. ते झगडले, चुका केल्या, पण कधीही हार मानली नाही. जग आता त्यांना जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक म्हणून ओळखत आहे. त्याचवेळी किंग्ज कॉलेजमधील रोझलिंड DNAची रचना शोधण्याच्या अगदी जवळ आली होती. 17 मार्च 1953 रोजी रोझलिंडच्या मसुद्याच्या पेपरमध्ये हेलिकल बॅकबोनच्या सर्व पॅरामीटर्सची रूपरेषा तयार केली गेली. DNAचे A आणि B असे 2 प्रकार असल्याचे त्यांना आढळून आले आणि यामुळे संपूर्ण रचना सोडवणे शक्य झाले. तिला समजले होते की A फॉर्मचा पाठीचा भाग हा परस्पर विरोधी आहे. B फॉर्मचा कणा देखील अगदी परस्पर विरोधी आहे. हे तिला शोधून काढण्यापूर्वी खूप दिवस झाले नसते. दुसरी गोष्ट परस्पर आधार होती. वॉटसनची लाजवाब कल्पना जेरी डोनोह्यूच्या रासायनिक माहितीमुळे शक्य झाली. परंतु तुम्ही रोझलिंडच्या नोटबुकवर नजर टाकली तर तिला हायड्रोजन बॉन्डिंगची माहिती होती. हे सर्व तिने DNAने काढलेल्या दिग्गज एक्स-रे फोटोवरून प्राप्त झाले. आता ते फोटो 51 म्हणून ओळखले जाते. वॉटसनने फोटो 51 पाहिल्यानंतर तो विल्किन्सन समवेत रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेला आणि स्पष्टीकरण 34 एंगस्ट्रॉम मोजमाप इत्यादीसाठी दाबून ठेवला. त्या सुरुवातीच्या तारखेला वॉटसनच्या विवर्तित फोटोचे स्पष्टीकरण कसे करावे हे माहीत नव्हते. त्याशिवाय X म्हणजे हेलिक्स, त्यातून मोजमाप घेण्याच्या दृष्टीने त्या क्षणी त्याला धूसरशीही कल्पना नव्हती. हे विल्किन्स यांनीच त्याचे स्पष्टीकरण कसे द्यावे हे सांगितले. 1953च्या पहिल्या 2 महिन्यांदरम्यान वेग वाढला. वॉटसनला याची भीती वाटली की त्यांचा प्रतिस्पर्धी लिनस पॉलिंग DNAची रचना शोधण्याच्या अगदी जवळ आला आहे. त्याने मॉरिस विल्किन्सशी सल्लामसलत करण्यासाठी किंग्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जे घडले पूर्णपणे स्पष्ट झाले नाही, परंतु विल्किन्स येण्यापूर्वी, वॉटसनला घेऊन जाण्यापूर्वी त्यांना जवळजवळ धक्का बसला. तेवढ्यात विल्किन्सने सद्भावनेने वॉटसनला रोझलिंडने घेतलेला फोटो दाखवला. विल्किन्सला तो वापरासाठी दिला होता आणि तो विरोधकांना देईल अशी अपेक्षा नव्हती. हे विशेषतः विध्वंसक होते, कारण रोझलिंड यांना हे घडले आहे हे देखील माहिती नव्हते. फ्रेंचलिनला ही माहिती देण्यास गोसलिंगला किती वेळ लागला हे निश्चित नाही. तरीही तिचे मूळ 17 मार्च BDNA हस्तलिखित केम्ब्रिज मॉडेलचे कोणतेही ज्ञान प्रतिबिंबित करत नाही. 1 मार्च रोजी वॉटसन आणि क्रिक यांनी पुढील शब्दात लिहिले, मला वाटते की आपण दोघे खूप बदमाश आहात, परंतु आपल्याकडे काहीतरी चांगले आहे. आठवड्यानंतर 10 एप्रिल रोजी फ्रँकलिनने क्रिकला त्यांचे मॉडेल पाहण्याची परवानगी मागितली. वॉटसन क्रिक मॉडेल पाहिल्यानंतरही फ्रँकलिनने अकाली मॉडेलच्या बांधणीबद्दल तिचा संशय कायम ठेवला आणि तो अप्रूपच राहील. ती खूपच सुंदर आहे, पण ती कशी सिद्ध करणार आहे? प्रायोगिक शास्त्रज्ञ म्हणून फ्रँकलिन
यांना प्रस्तावित मॉडेल प्रकाशित करण्यापूर्वी बरेच मोठे पुरावे सादर करण्यात रस होता असे दिसते. त्यानुसार तिचा वॉटसन क्रिक मॉडेलला मिळालेला प्रतिसाद तिचा विज्ञानविषयी सावध दृष्टिकोन ठेवत होता. परंतु याच वेळेस वॉटसन आणि क्रिक आधीपासूनच त्याच निष्कर्षावर पोचले होते आणि सर्व प्रकाशित करण्यास तयार आहेत. वॉटसन आणि क्रिक यांनी मॉडेल बांधणीच्या तंत्राचा उपयोग करून जीवनाचे रहस्य शोधण्याचा मार्ग शोधला होता. तर रोझलिंडचा दृष्टिकोन DNA सोडियम मिठाच्या ए फॉर्म आणि बी रूप या दोन्हींच्या तिच्या एक्स-रे विवर्तन पद्धतीवर आधारित होता. पुढील विभागात DNA संरचनेच्या शोधासह आलेल्या आडकाठी आणि भव्यतेचा समावेश आहे. 1962 फ्रान्सिस H.C. क्रिक, जेम्स टी वॉटसन आणि मॉरिस H.F. विल्किन्स यांना मेडिसिन किंवा फिजिओलॉजीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. जवळजवळ 1 दशकापूर्वी DNAची रचना सोडवण्यासाठी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रातील डेटा विलीन करून या तिघांनी एकत्र काम केले होते. क्रिक आणि वॉटसन यांनी एक काल्पनिक मॉडेल तयार केले जे त्याच्या सर्व भागांमध्ये विल्किनच्या एक्स-रे चित्रांद्वारे रेणू दर्शवण्यापूर्वीच अनुरूप होईल. काहींचे म्हणणे आहे की रोझलिंड फ्रँकलिनला तिच्या कामासाठी योग्य मान्यता मिळाली नाही आणि बहुतेक वेळा मान्य केल्या जाणाऱ्या शोधांमध्ये अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जेव्हा अ स्ट्रक्चर फॉर डिऑक्सिरिबोज न्यूक्लिक ॲसिड निसर्गात दिसू लागले तेव्हा रोझलिंड यांना स्वतःच्या संशोधनाने वॉटसन आणि क्रिकच्या शोधामध्ये किती योगदान दिले आहे याची माहिती नव्हती. खरंच वॉटसनने तर डबल हेलिक्स प्रकाशित होईपर्यंत हे सर्वांना ठाऊक नव्हते. त्या क्षणी तिचे निधन झाले. त्यानंतर DNAच्या संरचनेचा शोध घेण्याच्या तिच्या भूमिकेस हळूहळू व्यापक मान्यता मिळाली. तिला योग्य प्रकारे श्रेय दिले गेले की नाही याविषयी प्रश्न उपस्थित केले आणि अखेरीस फ्रँकलिन विज्ञानात सेक्सिझमचे प्रतीक बनले. दुसरीकडे रोझलिंडने 1953पर्यंत ब्रिकबेक महाविद्यालयात बदली करण्याचे ठरविले होते. बर्कबेक येथे तिचे आगमन झाल्यानंतर रोझलिंडने 1935मध्ये बर्नालपासून सुरू केलेल्या तंबाखूच्या मोजेक विषाणूवर काम सुरू केले. कदाचित पॅरिसच्या फ्लॅटमध्ये अरुंद परिस्थितीप्रमाणे तिला तिच्या कामासह, सहकाऱ्यांसह आणि स्वतःसह शांतता असल्यामुळे तिला शारीरिक त्रास सहन करावा लागला नाही. रोझलिंडने तंबाखूच्या मोजेक विषाणूवर काम करणाऱ्या एका संघाची देखरेख केली आणि तिचा उत्साह तिच्याबरोबर काम करणाऱ्यांवर तीव्र प्रभाव टाकत होता. तिच्या बर्कबेक येथील 4.5 वर्षात 17 कागदपत्रे प्रकाशित झाली, ज्यात तिचा मृत्यू झाल्यानंतर 3 समाविष्ट होते. सर्वोत्कृष्ट परिस्थितीत ही एक उल्लेखनीय कामगिरी असेल आणि एखाद्याला जेव्हा हे समजले की ती त्या काळासाठी बऱ्यापैकी आजारी आहे आणि त्यांना कर्करोगाच्या पूर्वग्रहाची जाणीव चांगली आहे. रोझलिंड यांचे अनुकरणीय धैर्य आणि सचोटी सर्वांना दिसून आली. जेव्हा ती खूपच आजारी आहे हे जाणून तिने तक्रार केली नाही, तथापि मृत्यूच्या काही आठवड्यांपर्यंत काम केले. हे 1957च्या उन्हाळ्याच्या काळातले असावे, जेव्हा तिला आधीच कळले होते की ती दीर्घकाळ आजारी आहे. तेव्हा ती तिची मैत्रीण आणि आपल्या मुलांसमवेत थेम्स नदीच्या सहलीला गेली. तिने कोरड्या बर्फावर आईस्क्रीम विकत घेतले. तिने कोरडे बर्फ बाहेर फेकले तेव्हा ते सर्वांना भुरळ घालत होते आणि झूम वाढत असताना ते थक्क झाले आणि वरच्या बाजूस पाण्याच्या पृष्ठभागावरून भिरभिरत होते. सहलीच्या बास्केटमध्ये कोरडे बर्फ समाविष्ट केल्याने तिच्या दयाळूपणाचे आणि इतरांबद्दल, विशेषतः मुलांबद्दल विचारशीलतेचे प्रदर्शन केले. बर्फ पडताच तिने मुलांचा आनंद वाटला. मिशेल, जे गिब्बन्स यांनी आपल्या शोधात पुनर्मूल्यांकन शोध या पेपरमध्ये
लिहिल्याप्रमाणे DNA संरचनेच्या शोधासाठी फ्रँकलिनला किती श्रेय हवे हे प्रकरण शोधाच्या स्वरूपाबद्दल मनोरंजक तात्विक प्रश्न उपस्थित करते. आम्ही स्वतः रोझलिंड फ्रँकलिनच्या एका वाक्याची पुनरावृत्ती करून हा भाग समाप्त करतो. विज्ञान माझ्यासाठी जीवनाचे आंशिक स्पष्टीकरण देते. आतापर्यंत हे तथ्य, अनुभव आणि प्रयोगांवर आधारित आहे. कथेच्या शेवटापर्यंत थांबून राहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि विज्ञान शनिवारच्या पुढील भागात आम्ही आपल्याबरोबर राहण्याची आशा करतो, जिथे आपण विविध विषयांवरच्या व्यासंगी विद्वान आणि तत्त्वज्ञानाच्या जीवनाबद्दल चर्चा करू, ज्याच्या कार्यांनी इतरांनी त्याचा उल्लेख केला. फ्रान्सचा न्यूटन.